नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, हळदीमध्ये बेण्याची निवड हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर बेण्याची निवड चुकली तर हळदीच्या उत्पादनावर 100% परिणाम पडतो. येणाऱ्या काळामध्ये भारताच्या बाहेर आपल्याला हळद एक्सपोर्ट करायची आहे. त्या प्रतीची हळद आपल्याला जर तयार करायची असेल तर बेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, वसमत येथील माननीय बाळासाहेब ठाकरे संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांना व्हिजिट देऊन वेगवेगळ्या हळद संशोधन केंद्राला व्हिजिट देऊन त्यांनी काही जाती डेव्हलप केल्या आहेत. इथं ऑलरेडी जाती होत्या, पण ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या पूर्ण संशोधन केंद्राने केलेलं आहे. तर त्यांच्याच माध्यमातून आपले एक शेतकरी ज्यांनी ते बेणं जे आपल्याला अतिशय जास्त कर्क्युमिन असलेलं बेणं, कारण आपण मर्यादित न राहता भारताच्या बाहेर आपण कसं एक्सपोर्ट करू त्या पद्धतीचं हे बेणं या ठिकाणी आहे. तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की नेमकं हे काय आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझं नाव आहे संजय मारुतराव भोसले. राहणार गावाचं नाव आहे चोंडीआंबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. वसमत येथे जे माननीय हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध झालेलं आहे वसमतला. ही वसमतच्या शिरोपेचात ते मानाचा तुरा खवल्यासारखं आहे. आणि त्या संशोधन केंद्रामुळं कलकत्त्याच्या कालिकत इथली ISSR सुदर्शना ही व्हरायटी मला केंद्राकडून मिळाली होती. ती इथे आम्ही 3 क्विंटल बेणं घेतलं होतं. या क्षेत्रामध्ये लागवड केली होती. आणि आम्ही आकड्यामध्ये बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही हळद बघू शकता. हे जे आहे हे फक्त एका म्हणजे एक जो झूम करून बघू शकता, जवळ येऊन बघू आपण नंतर शकता. दाखवू व्हिडिओमध्ये. हे एका फक्त कोंबापासून तयार झालेलं आहे. जवळपास याचं वजन आपण 1 ते 1.5 किलो भरू शकते अशी याची क्वालिटी आहे. सेलमच्या तुलनेमध्ये आपण सर्वात जास्त सेलमला भाव देतो सध्या. सेलमच्या तुलनेमध्ये हा वाण जो आहे सध्या तरी मला वाटतं की हा चांगला आहे. आता याच्यानंतर सरांचं म्हणणं आहे की सर आम्ही याच्यावर थोडंसं आणखी संशोधन करणार आहेत की 1 किलो पासून हे आपल्याला कर्क्युमिन किती मिळतं, याचं पूर्ण पीठ म्हणजे जे पावडर आहे ते पावडर किती मिळतं. आता यानंतर आपण यांना विचारणार आहोत की एकरी याचं उत्पादन किती होऊ शकते. आता यांनी जे आणलेलं आहे जवळपास किती बेणं आणलं सर आपण? मी 3 क्विंटल बेणं आणलेलं आहे. तर एकरी ओल्या हळदीचं जे उत्पादन आहे ना, तर 1 क्विंटलला 25 क्विंटल होईल असा माझा अंदाज आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, आता आपण हे बघतोय प्लॉटची काढणी चालू आहे. वजन काटा बाजूला आहे, इलेक्ट्रॉनिक्स काटा. आणि ते हे आकडे मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये देईल. आणि 2 गोष्टी मी तुम्हाला नंतर नक्की सांगेल. 1 क्विंटलला किती झाले एक्झॅक्ट आकडा तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट कर्क्युमिनचं प्रमाण किती यायला, त्या 2 गोष्टी मी तुम्हाला खात्रीने सांगतो. बघा, यांच्याकडे आणखी 3 वाण आहेत. सर कोणते कोणते वाण आहेत? आमचे पारंपरिक जे हळद आहे तुमची सेलम, दुसरी आपण ही आता बघतोय सुदर्शना, आणि बाजूच्या प्लॉट मध्ये बघतोय ह्या बेडवरची हळद जी आहे ना, ती आता जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की ISSR सुदर्शना आपल्या कलकत्त्याच्या कालिकतून भेटलेली आहे. तसं हळद संशोधन केंद्राचं महत्व जर एका वाक्यात सांगायचं जर झालं तर तिथं हा प्लॉट आहे. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी मेघालयच्या रिटायर्ड शिक्षिका ज्या आहेत ट्रिनिटी साहू, त्यांना मेघालय सरकारचं ते काम करतात. त्याच्यामध्ये त्यांचं हे काम आहे की त्यांची जी लॅकॅडॉंग व्हरायटी आहे तिचं क्षेत्रफळ मेघालयमध्ये वाढवणं आणि नंतर ते प्रोसेसिंग करणं. त्यांना मी बियाण्यासाठी फोन केला होता. त्यांनी सांगितलं मेघालय सरकारचा प्लॅन नाहीये बेणं हे बाहेर जायचं. तर मग तिथं आम्ही ब्लॉक झालो. पण जसं माननीय हेमंतभाऊ पाटील साहेबांनी जे हळद संशोधन केंद्र आणण्यासाठी इथं भगीरथ प्रयत्न केले आणि केंद्र उपलब्ध करून दिलं, त्या केंद्रामुळे मला मेघालयाचं बेणं माझ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर भेटलं. हे केंद्र इथं नसलं असतं हे शक्य नव्हतं कुणाच्यानी. आणि त्यामुळं मला लॅकॅडॉंग सारखी व्हरायटी इथं आणता आली. आणि लगेच उद्याच आपलं हे हळद काढणीचं काम तिथं जाऊ शकतं. त्यानंतर आपण तिची फणी कशी निघते, तिचं वजन किती येतं, 1 क्विंटलला ओली किती येते, ते मेघालयमध्ये जे 12% अप टू 12% जे कुर्क्युमिनचं आहे, ते चोंडीआंब्यामध्ये कुर्क्युमिनचं प्रमाण किती येतं ते बघू. आणि आपण असंच एकदा YouTube व्हिडिओवर सर्टिफिकेट कुर्क्युमिनचे घेऊन उभं राहू. हा संशोधन केंद्राचे अधिकारी तिथे असतील, आपण सर्व तिथे असेल. बिलकुल. बघा, मेघालयाची हळद आपल्या चोंडी आंब्यासारख्या एक सर्वसाधारण 200-300 म्हणजे गाव जिथं 200 संख्या असेल, बरोबर आहे, तर अशा ठिकाणी येते. याचं एकमेव कारण म्हणजे आपलं संशोधन केंद्र, जे हळद संशोधन केंद्र आहे. कारण बघा, यांनी खूप प्रयत्न केलेत, यांना नाही भेटलं. पण या संशोधन केंद्राच्या माध्यमातून सरांनी आपल्याला पूर्ण हे उपलब्ध करून दिलं, म्हणजे केवढी आपल्या भाग्याची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्यासाठी असे संशोधन केंद्र उभं राहणं किंवा संशोधन होणं आणि सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सर्वात जास्त श्रेय हेमंत पाटलाला जाते, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी इथं वसमत सारख्या म्हणजे छोट्या तालुक्यामध्ये आणण्यासाठी
एवढे प्रयत्न केले केंद्र शासनापर्यंत, वरच्या लेवलला, वरच्या पातळीला त्यांना जेवढे प्रयत्न करता येते तेवढे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण असले माणसं, असले व्यक्ती भेटणं खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. माननीय बाळासाहेब संशोधन केंद्राचे जे अधिकारी आहेत त्यांची काय आपण अभिप्राय घेऊ. तर सर, तुमचा परिचय द्या आणि थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगा की आपण कुठल्या दिशेने काय काम करत आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आंबा या गावामध्ये आहोत आणि इथे एक प्रगतिशील शेतकरी आमचे संजय मारुतराव भोसले आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व शेतकरी बंधू आहेत. विशेषतः साहेबराव भोसले, बालू पाटील, बालू, ही सगळी टीम आहे. आणि यापूर्वी विठ्ठलदादा भोसले हळद लागवडीचं ज्यावेळेस लागवड या ठिकाणी होती त्यावेळेस आम्ही इथे व्हिजिट केलेली होती आणि आज परत योग आले आणि योगायोगानं आज सोलापूर, कोल्हापूर सारख्या भागातून आणि अकोला भागातूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव इथं आलेत. आमचे दत्तासाहेब इथं आहेत. त्यांचे हळदीवर मोठं काम आहे आणि सर्वांचंच इथं उपलब्धता झाली. आमचे संशोधन केंद्राचे पंकज कदम पण आहेत. तर या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 44 प्रकारचे वाहन इथं आणलेले होते आणि आपल्या भागामध्ये त्याची लागवड करून आपल्याच म्हणजे व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याकडे ज्या भागात जसे शेतकरी व्यवस्थापन करतात त्याच व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपण हे सगळे 44 वाहन लावले होते आणि त्यातनं मग 7 महिन्यात येणारे वाहन, 8 महिन्यात येणारे वाहन आणि 9 महिन्यात येणारे वाहन असे वेगवेगळे वाहनाचे आपण त्याचं कॅटेगरायझेशन केलं आणि त्यामध्ये जे उत्कृष्ट उत्पादन देतात असे वाहन आमच्या इथं 3 वर्षाचा अभ्यास केल्या, 2-2.5 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर असे वाहन आम्ही काही म्हणजे जे संजू सारखे चांगले शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, अशा हळद उत्पादक शेतकऱ्यांना हे वाहन आपण पुढच्या काळासाठी दिले. आपण या ठिकाणी बघत असाल तर इथं यांच्याकडे संशोधन केंद्राचे 2 वाहन दिलेत. एक लॅकाडॉंग नावाचं वाहन आहे, मेघालयामधला अतिशय जगप्रसिद्ध असा वाहन आहे आणि दुसरा जो आहे ते IISR सुदर्शना हे कोझिकोडचा वाहन आहे आणि तिसरी त्यांच्याकडे पारंपरिक सेलम पण आहे. त्याचं पण उत्कृष्ट त्यांनी व्यवस्थापन केलंय, त्याचंही उत्पादन चांगलं आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी अतिशय प्रतिकूल हवामान असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी किती चांगलं उत्पादन केलंय आपण हे पाहू शकता. आणि सुदर्शन नावाचे जे वाहन आहे व्यवस्थापनामध्ये यांना काही अडचण नाही, व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करतात. यांना जर संशोधनाचे आणि बेण्याचे जर आपण चांगल्या बेण्याची जर जोड दिली तर येत्या काळामध्ये चांगलं उत्पादन या ठिकाणी होऊ शकते आणि निश्चितच यांना ही हळद यांच्या पसंतीला उतरली. भविष्य काळामध्ये याच्यापासून जे काही उत्पादन होईल ते इतर शेतकऱ्यांना पण ते देतील आणि ते प्रयोगशील शेतकरी त्यांच्या याच्यातून आपल्या बोलण्यातून दिसलं असेल की याच्या पुढच्या पण ते टेस्ट करणार आहेत. त्याच्यामध्ये मग ओलाव्याचं प्रमाण, वाळल्याच्या किती येणार आहे ते पाहणार आहे, त्याच्यात कुरकुमीन या भागामध्ये. तर मेघालयाच्या बाबतीमध्ये तिथं टेम्परेचर कमी आहे, उष्णतामान आणि थंड हवामान असल्यामुळे तिथं कुरकुमीनचं टक्केवारी पण चांगली येते. पण आपल्या भागामध्ये त्याच पद्धतीचं वातावरण तयार करून काही शेतकरी बांधवांनी इथे प्रयोग केलेत आणि बेना आम्ही तिथं उपलब्ध करून दिलंय. मी स्वतःच तिथं मेघालयामध्ये हे बेन आणण्यासाठी गेलो होतो आणि फार मोठा खर्च आम्हाला त्या ठिकाणी आला आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी एवढं पैसा खर्च करून बेनं उपलब्ध करणं शक्य नव्हतं. म्हणजे आमच्या संशोधन केंद्राचे सन्मान्य अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील यांच्यामुळं हे आम्ही करू शकलो आणि मला तिथं मेघालयाला जाण्याची संधी मिळाली आणि तिथनं मी 1 क्विंटल 20 किलो बेनं या ठिकाणी आणलं आणि मग त्याचं आम्ही काही शेतकरी बांधवांना इथं म्हणजे लागवडीसाठी दिले. तर मेघालयाच्या बाबतीमध्ये आम्ही 2-3 शिफारशी केल्या आणि त्यांचा पण यांनी अवलंब केला. त्याच्यामध्ये ते शॅडो लव्हिंग म्हणजे सावली प्रिय हे पीक आहे. तसं हळदीला सावली लागते, सगळ्याच हळदीला थोडीफार प्रमाणात, पण मेघालयाला जास्त जर सावली केली आपल्या भागामध्ये तर जास्त उष्णता मनापासून त्या वाणाचं चांगलं म्हणजे संरक्षण होते आणि उत्पादन चांगले येते. म्हणून त्याच दृष्टीने यांनी मग असा एक प्रयोग केला की सावली करायची आणि आपल्याला त्याच्यापासून खत पण कसा होईल एक इनोव्हेटिव्ह त्यांनी केलं आणि तिथं बोरू त्यांनी टाकला त्याच्यामध्ये आणि बोरू टाकून तो तसाच ठेवला शेवटपर्यंत आणि त्याची लागवड केली. कमी कालावधीची व्हरायटी असल्यामुळे बोरू त्याच्यामध्ये चालला आणि आपण बघतोय की सुदर्शनाचं तर यांचं फार प्रचंड यील्ड आलंय. आपण जनरली जर बघितलं तर 1 क्विंटलला 8 क्विंटल ते 12 क्विंटल असं ओल्या हळदीचं प्रमाण निघते, परंतु ह्या जर हळदीचं आपण पाहिलं तर साधारणतः हे 25 क्विंटल प्लस होईल असं एक वाटतंय. आणि ही जर सगळ्या दृष्टीने चांगली हळद झाली तर निश्चितपणे यांच्याकडून ते बेण्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल. आणि संशोधन केंद्राचं जे आहे म्हणणं किंवा आपल्याकडे हळद तर मोठ्या प्रमाणावर आहे पण एखादी जर 5% जस्त हळद मागितली तर आपण आता आंब्याला आहोत संजय भोसले यांच्या शेतामध्ये. तर हळदीचं जे तुम्ही बेनं उपलब्ध झालं तुम्हाला तर ते त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मला एकच म्हणायचं, जसं तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे शुद्ध बीजा फुटी फळे रसाळ गोमटी, तसं मला हळद संशोधन केंद्राकडून उच्च दर्जाचं
राज्याच्या बाहेरचं बेणं भेटलं म्हणून आम्ही हे लावू शकलो. त्याच्याबद्दल तुम्ही एक तंत्र अधिकारी म्हणून तुमचं आणि सर्व टीमचं आणि माननीय हेमंत भाऊ पाटील यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो.